आमरसपुरी, श्रीखंडपुरीचा बेत असू दे किंवा पाहुणे येत आहेत तर काय बनवायचं, तर कोणत्याही थाळीत उठून दिसणारी पिवळ्या बटाट्याची भाजी. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी पिवळ्या बटाट्याची भाजी. तशीच ही भाजी बनवायला सोपी आहे आणि कोणत्याही रेसिपीसोबत, कोणत्याही पदार्थांसोबत खायला अगदी छान लागते. तर ही भाजी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज आमच्या घरी ज्या पद्धतीने बनवली जाते ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथे कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरं यामध्ये घालून घेत आहे. जिरं छान फुललं की 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक बारीक कट करून घेतलं आणि एकत्र ठेचून घेतले ते या तेलामध्ये घालून घेत आहे. तुम्ही याऐवजी डायरेक्ट अद्रक लसूणची पेस्ट घातली तरी देखील काहीच हरकत नाही, पण अशा पद्धतीने टेस्ट खूप छान लागते लसूण अद्रकची, त्यामुळे असं वापरणं खरंच खूप छान चव येईल. तर हे छान परतलं की त्यामध्ये घालणार आहे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं छान भाजली गेली की त्यामध्ये घालणार आहेत 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले ते. आता कांदा आपण तेलामध्ये घालून अर्धा मिनिट झालं की त्याचबरोबर घालायचं 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत, त्या देखील कांद्यासोबत परतायच्यात. आणि त्याचसोबत सर्वात मस्त आपल्या भाजीला छान टेस्ट येण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, ती हातावरती चोळून मी या कांद्यामध्ये घालून घेत आहे. या पद्धतीने कसुरी मेथी यूज केली तर खूप छान चव भाजीला येते. आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपण कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. 3 ते 4 मिनटं लागतात कांदा परतण्यासाठी आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता अशा पद्धतीने यूज केल्यामुळे खूप छान चव येते. आता कांदा छान परतला गेला आहे, त्यामध्ये घालत आहे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले. आता हे टोमॅटो छोट्या साईजचे होते त्यामुळे 2 यूज केले, तुम्ही 1 देखील यूज केलं चालेल. आता हा टोमॅटो आपल्याला 3 ते 4 मिनटं छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व करताना गॅसची फ्लेम मिडियम आहे. ही बटाट्याची भाजी अशा पद्धतीने बनवली ना तर खूप छान टेस्ट येते. या भाजीला खूप चटपटीत असा टेस्टी हा बटाटा बनून तयार होतो. मग गोडाच्या पदार्थासोबत खायला अजूनच छान लागतो. टिफिनला देखील लहान मुलांना खूप आवडेल. आता टिफिनला बनवायचं असेल तर तिखट कमी केलं तरी देखील चालेल. तुमच्या आवडीनुसार इथे वापरलेले तिखट जे पदार्थ आहेत ते कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये घालून घेऊया सुके मसाले. तर मी यामध्ये घालून घेत आहे अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. आता हे मसाले यूज करणार होतो म्हणूनच आधी मी 3 मिरच्या यूज केल्या होत्या आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले आपण 1 ते 1.5 मिनटं छान परतून घेऊयात. खूप सुंदर वास येतो आहे. असं हे बनवताना खूप छान सुगंध पसरतो या मसाले जेव्हा आपण असे तेलामध्ये परततो कांद्या टोमॅटोसोबत. खूप छान ही ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. हा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत, मी इथे घेतलेले आहेत 8 बटाटे उकडून आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता तुम्ही हा बटाटा मॅश करून देखील यामध्ये घालू शकता किंवा अशा पद्धतीने कट करून देखील घालू शकता. मी आता बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व एकत्र आपण छान मिक्स करून घेऊयात. खूप बनवायला सोपा आणि टेस्टला चवीला एकदम भन्नाट होता. अशा पद्धतीने पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली तर हा बटाटा छान एकजीव झाला की त्यावरती आपण ठेवून घेणार आहोत झाकण आणि झाकण ठेवून हा बटाटा आपल्याला 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती मुरून घ्यायचं आहे. म्हणजे ह्यातली सर्व मसाल्याची चव या बटाट्यामध्ये छान उतरेल. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि आता मी झाकण काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता बटाट्याला किती सुंदर रंग आला आहे. त्याचसोबत चव देखील खूप छान होते. आता 1 ते 1.5 मिनटं अशा झाकण उघडं ठेवून मी परतून घेणार आहे. तयार आहे आपला पिवळ्या बटाट्याची भाजी. ही भाजी खरंच कोणत्याही डिश असो, थाळी असो, सगळ्यासोबत खूप छान लागते खायला. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे पुन्हा एकत्र करून घेतलेले आहे. तुम्हाला जर या सुक्या बटाट्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अशा पद्धतीने बनवून पहा कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा. ही रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.